हॅलो स्टुडंट्स, वेलकम टू माय चॅनल. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण महाट्रान्सको एईबद्दल बघणार आहे. ओके, तर जर तुम्ही महाट्रान्सको एईचे ॲस्पायरंट्स असाल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी नक्कीच खूप हेल्पफुल असेल. सो प्लीज हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. अँड जर तुम्हाला व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर अँड सबस्क्राईब करा. ओके, चला तर व्हिडिओला स्टार्ट करूया. तर सर्वात आधी आपण जो पॉईंट डिस्कस करणार आहे तो म्हणजे पोस्टिंग. ओके, तर यामध्ये 4 ऑफिसेस इन्क्लुडेड असतात महाट्रान्सको एच्या पोस्टिंगसाठी. ओके, फर्स्ट म्हणजे हेड ऑफिस, सेकंड म्हणजे झोनल ऑफिस, थर्ड म्हणजे सर्कल ऑफिस आणि फोर्थ म्हणजे डिपार्टमेंटल ऑफिस. तर प्रत्येकामध्ये काय काय होतं हे आपण आता बघूया. ओके, तर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन जेव्हा तुमचं कंप्लीट होतं त्यानंतर जी फायनल मेरिट लिस्ट लागते ती MSETCL म्हणजेच महाराष्ट्र स्टेट इलेक्ट्रिसिटी ट्रान्समिशन कंपनी लिमिटेडच्या ऑफिशियल वेबसाईटवर तुम्हाला बघावं लागते. ओके, मग ती तुम्ही चेक केली त्यानंतर हेड ऑफिसवरून तुम्हाला झोन अलॉट केला जातो आणि तिची जी काही ऑर्डर आहे ती याच वेबसाईटवर तुम्हाला चेक करावी लागते. ओके, प्लस तुमच्या घरी बाय पोस्ट अपॉइंटमेंट लेटरसुद्धा येऊन जातं. ओके, बट मोस्टली तुम्हाला वेबसाईटवर चेक करावं लागेल. ओके, त्यानंतर झोन अलॉट झाला आहे त्या पर्टिक्युलर झोनला त्यांनी दिलेल्या पर्टिक्युलर पिरियडमध्ये तुम्हाला जॉईनिंग करायचं असतं. ओके, त्यानंतर तिथले जे काही चीफ सिनियर हेड असतील ते तुम्हाला एक डिटेल पोस्टिंग अलॉट करतील. मग ते तुम्हाला कोणतं सर्कल किंवा कोणतं डिव्हिजन किंवा कोणतं सबस्टेशन देतील हे टोटली त्यांच्या हातात असतं, त्यांच्यावर पूर्णपणे डिपेंडेंट असतं. ओके, तर सगळ्यात आधी तुम्हाला इंडक्शन ट्रेनिंग कंप्लीट करावं लागतं. मग इंडक्शन ट्रेनिंग 1 मंथचं असतं. मग हे ट्रेनिंग जेव्हा तुमचं कंप्लीट होतं त्यानंतर त्या पर्टिक्युलर झोनला पोस्टिंग झाल्याप्रमाणे तुम्हाला जॉईन करायचं असतं. ओके, असिस्टंट इंजिनियर कॅन बी पोस्टेड टू एनी वन ऑफ द फॉलोइंग विंग और डिपार्टमेंट. तर जर तुमची महाट्रान्सको एई किंवा असिस्टंट इंजिनियरच्या पोस्टला सिलेक्शन झालेलं असेल तर या 3 डिपार्टमेंट्सपैकी तुमची कोणत्याही एका डिपार्टमेंटसाठी पोस्टिंग होऊ शकते. ओके, तर ते कोणकोणते 3 डिपार्टमेंट्स आहेत ते बघूया आपण. फर्स्ट डिपार्टमेंट आहे ऑपरेशन अँड मेंटेनन्स, सेकंड डिपार्टमेंट आहे प्रोजेक्ट्स आणि थर्ड डिपार्टमेंट आहे टेस्टिंग. ओके, तर यात सगळ्यात जास्त मॅनपॉवर ऑपरेशन अँड मेंटेनन्स या डिपार्टमेंटसाठी लागते आणि रिमेनिंग जे 2 डिपार्टमेंट्स आहेत त्यासाठी रिलेटिव्हली लेस मॅनपॉवर लागते. ओके, तर सगळ्यात जास्त पोस्टिंग या ऑपरेशन अँड मेंटेनन्स डिपार्टमेंटसाठी होतात. ओके, तर यानंतर आपण बघणार आहे की प्रत्येक डिपार्टमेंटमध्ये जर तुमचं पोस्टिंग झालं तर तुम्हाला काय काय वर्क करावं लागतं तिथं किंवा तुमच्या काय काय रिस्पॉन्सिबिलिटीज असतील, तुमचं जॉब प्रोफाईल काय असेल हे आपण आता बघणार आहोत. ओके, तर फर्स्ट डिपार्टमेंट आहे ऑपरेशन अँड मेंटेनन्स. मग याच्यामध्ये जर तुमची पोस्टिंग झाली तर तुम्हाला काय काय वर्क करावं लागतं हे आपण आता बघूया. ओके, तर रिस्पॉन्सिबल फॉर होल ऑपरेशन ऑफ सबस्टेशन म्हणजे तुम्ही त्या सबस्टेशनच्या होल ऑपरेशनसाठी रिस्पॉन्सिबल असता. ओके, त्यानंतर कॅरीज आऊट रेग्युलर पिरियॉडिक मेंटेनन्स ऑफ ईच इक्विपमेंट इन सबस्टेशन म्हणजे त्या सबस्टेशनमध्ये जेवढे काही इक्विपमेंट्स असतील त्या प्रत्येक इक्विपमेंटची रेग्युलर पिरियॉडिक मेंटेनन्स तुम्ही कॅरी करत असता. ओके, त्यानंतर डज रिप्लेसमेंट ऑफ फॉल्टी इक्विपमेंट इलेक्ट्रिकल ॲज वेल ॲज मेकॅनिकल पार्ट्स इन सबस्टेशन म्हणजे जे काही सबस्टेशनमधले फॉल्टी इक्विपमेंट्स असतील किंवा इलेक्ट्रिकल आणि मेकॅनिकल जे काही पार्ट्स असतील त्यांचं रिप्लेसमेंट करण्याचं कामसुद्धा तुमच्याकडे असतं. ओके, त्यानंतर मॉनिटर्स होल पॅनल सिस्टीम इन सबस्टेशन पॅनल रूम with the help of operators and technicians working under him. सो त्याच्या खाली जे काही ऑपरेटर्स असतील किंवा जे काही टेक्निशियन्स असतील त्यांच्या मदतीने तुम्ही पूर्ण जी काही पॅनल सिस्टम आहे सबस्टेशनमधली त्याला तुम्ही मॉनिटर करत असता किंवा त्याच्यावर लक्ष ठेवत असता. ओके, त्यानंतर सेकंड डिपार्टमेंट आहे प्रोजेक्ट्स. ओके,
सो जर तुमचं या डिपार्टमेंटमध्ये पोस्टिंग झालं तर तुम्हाला काय काय काम करावं लागणार आहे हे आपण आता बघूया. ओके, तर हँडल्स व्हेरियस न्यू इन्फ्रास्ट्रक्चर प्रोजेक्ट्स. जे काही न्यू इन्फ्रास्ट्रक्चर प्रोजेक्ट्स असतील ते हँडल करण्याचं काम तुमच्याकडे असतं. ओके, त्यानंतर डज प्लॅनिंग, डिझायनिंग अँड एक्झिक्युशन ऑफ व्हेरियस प्रोजेक्ट्स. म्हणजे जे काही डिफरंट प्रोजेक्ट्स असतील त्यांना प्लॅन करणं असेल, त्यांचं डिझाईन करणं असेल किंवा त्यांना एक्झिक्यूट करणं असेल, हे सगळं काम तुमच्याकडे असतं. ओके, तर थर्ड डिपार्टमेंट आहे टेस्टिंग. तर या डिपार्टमेंटमध्ये जर तुमचं पोस्टिंग झालं तर तुम्हाला काय काय वर्क करावं लागते हे आपण आता बघूया. तर टू कॅरी आउट व्हेरियस टेस्टिंग ॲक्टिव्हिटीज पिरियॉडिकली डिपेंडिंग अपॉन द इक्विपमेंट टू बी टेस्टेड इन सबस्टेशन. म्हणजे तुम्हाला एखादं इक्विपमेंट जर सबस्टेशनमध्ये टेस्ट करायचं असेल तर त्यावरती जे काही व्हेरियस टेस्टिंग ॲक्टिव्हिटीज असतील ते पिरियॉडिकली कॅरी आउट करण्याचं काम हे तुमच्याकडं असतं. ओके, त्यानंतर आपला नेक्स्ट पॉईंट आहे की महाट्रान्सको ए म्हणून वर्क करत असताना तुम्हाला सॅलरी किती मिळते. ओके, तर ॲप्रॉक्सिमेटली तुम्हाला 60 to 65,000 ही तुमची बेसिक सॅलरी असते. ओके, त्याचबरोबर मेनी ॲडिशनल पर्क्स अँड अलाउन्सेससुद्धा तुम्हाला मिळतात, ॲडिशनल बेनिफिट्ससुद्धा मिळतात. तर हे पर्क्स आणि अलाउन्सेस काय काय आहेत हे आपण आता बघूया. ओके, तर आपला नेक्स्ट पॉईंट आहे पर्क्स अँड अलाउन्सेस. ओके, तर महाट्रान्सको ऑफर्स अ गुड अमाउंट ऑफ पर्क्स अँड अलाउन्सेस ॲज पर कंपनीज रूल्स टू द कॅन्डिडेट्स हू आर अपॉइंटेड फॉर द पोस्ट ऑफ ए. म्हणजे महाट्रान्सको ही जी कंपनी आहे ती जे काही असिस्टंट इंजिनियर किंवा ए या पोस्टसाठी वर्क करत असतात त्यांच्यासाठी खूप पर्क्स अँड अलाउन्सेस ऑफर करते कंपनीच्या रूल्सनुसार. ऑल द कॅन्डिडेट्स आर गिवन द पर्क्स अँड अलाउन्सेस ॲज पर द महाराष्ट्र गव्हर्नमेंट. ओके, मग हे कोणते कोणते अलाउन्सेस आहेत ते आपण बघूया. पहिला म्हणजे डिअरनेस अलाउन्स, त्यानंतर हाऊस रेंट अलाउन्स, त्यानंतर मेडिकल अलाउन्स, त्यानंतर कॉन्ट्रीब्युटरी प्रोव्हिडंट फंड, त्यानंतर ग्रॅच्युइटी. ओके, तर हे सगळे अलाउन्सेस आहेत. यानंतर आपला नेक्स्ट पॉईंट आहे प्रमोशन किंवा तुमची करिअर ग्रोथ कशी होऊ शकते वर्किंग ॲज अन महाट्रान्सको असिस्टंट इंजिनियर ते आपण आता बघूया. तर फर्स्ट पोस्ट असते असिस्टंट इंजिनियर म्हणजेच ए. त्यानंतर नेक्स्ट पोस्ट असते एक्झिक्युटिव्ह इंजिनियर म्हणजेच ई. त्यानंतर नेक्स्ट पोस्ट असते सुपरिटेंडिंग इंजिनियर म्हणजेच SE. त्यानंतर नेक्स्ट पोस्ट असते चीफ इंजिनियर म्हणजेच CE. आणि नेक्स्ट पोस्ट असते इंजिनियर इन चीफ म्हणजेच EC. ओके, तर हे आहे प्रमोशन किंवा करिअर ग्रोथ इन महाट्रान्सको AE मध्ये. ओके.